श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि शुभ सकाळ. तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर बघा, सकाळची अंघोळ आवरलेली आहे आणि इथं चाललेलं आहे माझी स्वयंपाकखोली झाडायचं. तर स्वयंपाकखोली झाडून झाल्यानंतर लगेचच मी घेतलं हॉल झाडायला. कारण अचानक जर कोणी आलं तर मग हॉल आपला पारुसा दिसायला नको, म्हणून पहिला हॉल देखील झाडून घेतला. एकदा हॉलमधलं सगळं आवरून घेतलं की मग नंतर लवकर नाही झाडलं तरी चालते, म्हणजे आपण बाकीची आतली कामं करत बसू शकतो. म्हणून दिवाणवरती बेडशीट वगैरे व्यवस्थित अंथरून घेतलं, हॉलमधलं सगळं झाडून काढून घेतलं. हॉल झाडून झाल्यानंतर बघा लगेचच कट्ट्यावरचं आणि अंगणातलं देखील झाडून घेतलं. ह्या कामाला कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतात सगळं झाडून वगैरे घ्यायला. आणि अंगण देखील आमचं खूप मोठं आहे, ते सगळं अंगण झाडायचं म्हणजे 15-20 मिनटं लागतात घर आणि अंगण झाडायला. फक्त मागच्या 2 खोल्या राहिलेल्या आहेत, तिथं सगळे अजून झोपलेले आहेत, त्यामुळे मी त्या खोल्या झाडलेल्या नाहीत. तर त्या मी नंतर सगळी उठल्यानंतर झाडून घेणार. तर बाहेरचं झाडून झालं तर तिथं गॅस कट्टा वगैरे सगळा पुसून घेतला. गॅसला हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली. त्यानंतर बघा इथं स्वस्तिक देखील काढून घेतलेलं आहे. तर स्वस्तिक हे नेहमी हळदी कुंकवानेच काढायचं असतं आणि ते नेहमी पूर्वेलाच काढायचं असतं. दुसऱ्या दिशेला स्वस्तिक कधीही काढू नये, त्यामुळे त्याचे उलटे परिणाम देखील होऊ शकतात. तर बघा सकाळ सकाळी घर सगळं झाडून घेतलं की किती प्रसन्न आणि छान वाटतं, त्यामुळे देवाचं पहिला सगळं आवरून घेऊया म्हटलं. तर इथे बघा हुंबरा धुवून हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर रांगोळी देखील छोटीशी काढून घेतली. त्यानंतर बघा तुळशीची पूजा देखील करून घेतली. तर बघा बाहेरचं सगळं काम आवरल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं. मी धूप लावून घेतलं आणि इथं केलेली आहे स्वयंपाकाला सुरुवात. तर दोन्हीही गॅसवरती मी पातेली ठेवलेली आहे. तर एका बाजूला मी बनवणार आहे वरण्याची आमटी आणि एका साईडला बनवणार आहे मोड आलेल्या मटकीची भाजी. तर इथं भाजीला फोडणी टाकली आणि इकडं आमटीला देखील फोडणी टाकली. तर दोन्हीही भाजी आणि आमटी इथं मी शिजायला घातलेली आहे. आणि हे बघा, हे बनवून ठेवलेलं आहे वाटण. हे दोन्हीमध्ये चालतं, भाजीला आमटीला सगळ्याला. तर हे कशाचं वाटण आहे, तर यामध्ये आहे खोबरं, कोथिंबीर, आलं आणि लसूण. तर बघा हे असं वाटण बनवून मी आठवड्याला ठेवत असते. म्हणजे खेडेगावामध्ये कसं असतं, जेव्हा जेव्हा आठवडी बाजार भरतो तेव्हाच आपल्याला ताज्या भाज्या वगैरे मिळत असतात. म्हणजे कोथिंबीर वगैरे आधीमध्ये मिळणं अवघड असतं, त्यामुळे मी अशा पद्धतीने आठवड्यातून एकदा बनवून ठेवते. म्हणजे आठवडाभर कोथिंबीर जरी खराब झाली तरी आपल्याला हे वाटण राहतंच. त्यानंतर बघा स्वयंपाकाचं सगळं काम आवरल्यानंतर इथं आलेली आहे मी आता कपडे धुण्यासाठी. सकाळची सगळी कामं आवरली. त्यानंतर बघा 5 वाजता आहोनी मी निघालो बाहेर. तर कुठं चाललेलो आहोत हे तुम्हाला सांगणारच आहे, पण व्हिडिओ कंटिन्यू करा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर बघा आम्ही आलेलो आहोत मिरच्या घेण्यासाठी. तर वर्षभराचं जे तिखट असतं ते आलेलं आहे माझं संपत, आणि उन्हाळा देखील आलेला आहे संपत. त्यामुळे मला करायची आहे चटणी, म्हणून मी मिरच्या आणि मसाला घेण्यासाठी आलेली आहे. तर बघा इथं मिरच्या घेऊन झालेल्या आहेत, मसाला देखील इथं बांधून देत आहेत त्या ताई. तर मी इथे बघा 3 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या हिशोबाचा इथं मसाला देखील त्या ताई बांधून देत आहेत. तर मसाला मिरच्या घ्यायच्या आणि मग त्याची बनवायची आहे चटणी. तर मी जेव्हा चटणी बनवते त्यावेळी तुमच्यासोबत देखील मी नक्की शेअर करेन की आमचा कोल्हापुरी मिरची मसाला कसा बनतो. तर ती चटणी आम्ही वर्षभरासाठी करून ठेवतो. तर खूप छान अशी अगदी भन्नाट अशी चवीची चटणी होते. तर तुम्हाला नक्की दाखवीन. तर तिथं ड्रायफ्रूट आणि लोणचेसुद्धा होतं. तर मी तिथं बदाम आणि अक्रोड घेतले आणि एक लोणच्याची बरणी देखील घेतली माणसासाठी, गोड लोणच्याची. त्यानंतर बघा तर इथे बघा जाता जाता म्हटलं आईस्क्रीम घ्यावं, म्हणून मी इथं आईस्क्रीम घ्यायला आले. तर बघा सगळ्यांसाठी इथं कुल्फी घेतलेली आहेत आणि आता आपल्याला निघायचं आहे घरी. तर मुले घरी वाट बघत असतील, कारण बराच वेळ झाला. कारण मिरची जिथं घेत होतो तिथं खूप गर्दी होती, त्यामुळे खूप वेळ तिथं मला वाटते जवळजवळ 1.5 ते 2 तास तिथंच थांबावं लागलं. त्यामुळे खूपच वेळ झाला. तर आता चला घरी जाऊया. तर बघा आता जस्ट घरी आले आणि हा बघा बाजार, आज आठवडे बाजार होता. तर सकाळी बाजार देखील आणला होता, तो भरायचा होता. तर आता सगळा बाजार व्यवस्थित भरून ठेवते. तर हा खूपच छोटासा व्हिडिओ बनवला होता. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.